नमस्कार, मी नेहा शर्मा. आपण पाहत आहात नंदवीर न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या मोठ्या बातम्यांकडे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा तडाखा, जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत फिरू नये. महत्त्वाचे काम असल्यास डोक्याला रुमाल किंवा टोपी घालून महत्त्वाचे कामे करावे. भरपूर पाण्याचे सेवन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी केले आहे. दरम्यान आपल्याला उन्हामुळे उलटी होणे, मळमळ होणे, ताप येणे, चक्कर येणे, जुलाब होणे यासारख्या लक्षण दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. यासाठी उष्माघात कक्ष देखील स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी बोलताना दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी उपस्थित होते. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचं तापमान हे 44 डिग्रीपर्यंत पोहोचलेलं आहे. याच्यामध्ये गरम हवेच्या झळा आपल्याला लागत आहे. तर मी लोकांना अपील करेल की आपली जी कामं आहेत त्यांनी भर उन्हामध्ये न करता निदान 12 ते 5च्या दरम्यान आपण घरामध्येच राहायचं आहे आणि पंख्याच्या खाली किंवा कूलरमध्ये बसायचं आहे. आणि एकदमच इमर्जन्सी काम असेल तर डोक्याला रुमाल बांधून, स्कार्फ बांधून व भरपूर पाण्याची मारा करून आपण बाहेर निघायचं आहे, जेणेकरून आपल्याला उष्णतेच्या झळा लागणार नाही. जरी आपण उन्हामध्ये इमर्जन्सीमध्ये जावं लागलं आणि आपल्याला ऊन लागण्याचं सारखं जाणवलं तर त्याच्यामध्ये काय असेल की ताप येणे, उलटी मळमळ होणे, चक्कर येणे, संडाशी लागणे असं आणि तोंडाला कोरड पडणे असं जर होत असेल तर त्यांनी त्वरित सरकारी नजीकच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायचं आहे किंवा निदान प्रायमरी ट्रीटमेंट करून ORS वगैरेच्या पुड्या घेऊन आपला डिहायड्रेशन वरती आपण कंट्रोल करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तसंच आपल्या शरीरातून घामामुळे क्षार हे निघत असल्यामुळे ते क्षाराची कमतरता भरून काढण्याकरता ताक, सरबत याचं सेवन करणं गरजेचं राहणार आहे, अशी मी लोकांना विनंती आणि आवाहन करत आहे. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये अद्ययावत पद्धतीचा ICU आणि उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सिस्टर, तज्ज्ञ डॉक्टर यांची नेमणूक केलेली आहे. तसेच जे इमर्जन्सी ड्रग्ज आहे त्याची औषधीची पण आपण हे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये AC आणि कूलरची पण व्यवस्था आपण आपल्या वॉर्डामध्ये 116 नंबरमध्ये ती केलेली आहे. आतापर्यंत असं मेजर रुग्ण कोणीही आपल्या आव्हानामुळे दाखल झालेलं नाहीये, परंतु जे माइल्ड सिम्पटम्स आहे जेणेकरून उलटी मळमळ, चक्कर किंवा संडासी लागणे याच्यावरती आपण त्वरित ट्रीटमेंट करून त्यांना ऍडमिशन करायची गरज आतापर्यंत आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडलेली नाही. आजसाठी इतकेच. अशाच सर्व बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.